Good morning everyone. My name is Arpita Subhash Nandan and my topic name is describe Nyquist with necessary example. So Nyquist plot करण्यासाठी आपल्याला first we can give two loops, open loop and closed loop. So for the open loop transfer function f of s equals to 1 plus g of hss this is the equation, and for closed loop poles म्हणजे poles of 1 poles find out करण्यासाठी आपण poles of 1 plus gs hs poles of gs is equals to open loop poles करतो. But zero and closed loop system should be analysis मग त्यासाठी पोल्स अँड झिरो पण ॲनालिसिस करण्यासाठी जे काय ते खाली डायग्राममध्ये दाखवतो. इन स्टॅबिलिटी क्रायटेरिया द आर्बिट्ररी पार्ट ऑफ द एस प्लेन आणि एफ प्लेन प्लॉटेड बाय युझिंग द नायक्विस्ट पॅट. आपण जे हे डायग्राम आहे त्याच्यात आपण नायक्विस्ट एस प्लेन आणि एफ प्लेन यूज करून नायक्विस्ट प्लॉट केला आहे. ॲज शोन इन द फिगर एस इक्वल्स टू J-1 द प्लॉट ऑफ नायक्विस्ट प्लॉट बाय सर्क्युलरी पार्ट्स ऑफ अवेलेबल गिवन सिस्टम, म्हणजे जे अवेलेबल आहे आपल्याला सिस्टमने आपण इथे यूज केलं आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, नायक्विस्ट प्लॉट ए नायक्विस्ट पार्ट आहे आणि इंटायर राईट हॉल आहे. आणि मग ऑप्टेन द एफ प्लेन, जे काही आपलं एफ प्लेन ऑप्टेन झालं आहे मॅपिंग, तर नायक्विस्ट प्लॉट आपण नायक्विस्ट प्लॉट करतो. म्हणजे जे काही आपल्याला एफ प्लॅन यूज करून आपल्याला जे काही मॅपिंग मिळतं त्याला आपण नायक्विस्ट प्लॉट म्हणतो. टू डिफाईन स्टॅबिलिटी क्रायटेरिया कन्सिडर एन क्रायटेरियाज ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ एफ प्लेन. मग त्यासाठी इक्वेशन टाईप एन इक्वल्स टू झेड मायनस पी. टू गेट ॲब्सोल्यूट स्टॅबिलिटी number of zeros, write half plane has z equals to 0 for stability. then stability criteria of Nyquist plot n equals to p. मग आता जे काही आहे आपण Nyquist plot कसं यूज करतो, बाय युझिंग दिस टू इक्वेशन्स. जर आपल्याला Nyquist plot फाइंड आउट करायचं असेल तर n इक्वल्स टू झेड मायनस पी हे एक इक्वेशन आहे जे आपल्याला यूज करावंच लागतं, आणि n इक्वल्स टू मायनस पी हे पण एक इक्वेशन. थँक्यू.